तर आमच्या गोठ्यानं आणला गणपती घरी. आमची तयारी काही झाली नव्हती. हे काय माहीत भाऊ, इथं नवीन दिसतं मला काहीतरी. मग आमच्या समाधानचं काहीतरी लाईट फिटिंग चालू होती. काय चालू आहे काय सुतळ्याचा आम्ही 1 डझन आणून ठेवेल होत्या, काळ नाही आपल्याकडं. मम्मीची चालू होती तयारी रांगोळी काढायची. गोठ्यानं तर लायटिंग लय मोठी आणून ठेवली होती भाऊ. किती लायटिंग आणले काय माहिती. समाधान लावत होता झुंबरमध्ये लाईट. प्रत्येक वर्षी समाधान आमच्याच येतं समाधान झाला खुश. अरे बाप, पाहून घ्या खुशी त्याची. अरे बाप, एकदम टकाटक लाईट लावलं समाधाननं. मग आमच्या दोघांचं पण इथं लायटिंग लावणं चालू होतं. दमादमानं गोठ्यानं तर गणपती आणून गेलं होतं पहिले. सगळे रेडी झाल्यावर आम्ही निघालो हराळे आणायला. जायचं म्हणून समाधान कुठेतरी फरार झाला. आम्ही तिघच चाललो. मग गोठ्यात चालू होतं हराळ उपटणं. दमानं कर रे भाऊ गोट्या, सापागी पण निघतेत. मग घरी आलो, हराळ वगैरे निवडली चांगली. मम्मीची चालू होती तयारी पूजेची. टाईमले झालता त्याच्यामुळे म्हटलं की आपण गणपती बसवून घेऊ. गणपती बसवला. पहा आमचा गणपती किती भारी दिसतो. गणपती बाप्पा मोरया. एकदम टकाटकमध्ये गणपती बसवला. बघा आमचा गणपती कसा असतोय. मग गणपतीला बसून दिलं त्याच्या चौरंगवर. मग गोट्या वाजव गाणं.